सगळं इथून आलो आपण आतमध्ये आणि आत बघा केवढा मोठा पसारा आहे हा बघा. आपले काका छोट्याशा ह्याच्यामधून आज जायचा प्रयत्न करतात, 2 आहे तिथं. आणि आता आपला दुसरा कार्यकर्ता एंट्री करतोय आतमध्ये. काकाच्या 3 पट बारीक असलेला गेला सापासारखा लोळत लोळत. श्री नागनाथ गुफेमध्ये आलोय आपण. आणि हे बघा, हे समोर आहे ना, खाली समोर हे गाव आहे ना, इथं गाडी लावली आपण. आणि इथं वरती रेल्वेच्या पटरीवरती चढलो आणि मग बोगद्यामधनं असं साईडने आपण वरती आलो. आणि ही सुद्धा मारुती रायाची मूर्ती वाटते, गणपती बाप्पाची. आणि वरती रेल्वेचा आवाज होते. हे रेल्वे कुठेतरी बघू आपण थांबा आधी. हा बघा रेल्वे. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे. सह्याद्री रानवाटा प्रोडक्शन हे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे कर्जतमधील नानवली हे गाव आहे. तर तिथे एक नागनाथ महाराजांची खूप मोठी गुफा आहे. तर ती गुफा पाहायला आपण त्याचं दर्शन घ्यायला आलो आहे. रोड खूप बेकार आहे इथला. ॲक्च्युली आपण रोड नाही दाखवला व्हिडिओमध्ये. मी जाताना प्रयत्न करेल एक छोटासा रोडचा व्हिडिओ काढायचा. तुम्ही जर का कोणी येणार असेल ना, तर 2 व्हीलर शिवाय येऊ नका, कारण इथं फक्त 2 व्हीलरचं काम आहे. खूप बेकार रोड आहे, एक 15-16 किलोमीटरचा. तर चला आता आपण पाहूयात रोड कुठल्या साईडने नक्की. बघा असा रोड आहे, म्हणजे रोड नाहीच आहे, नसल्यासारखाच आहे बरोबर. कुठनं गाडी चालवायची सांगा आता इथनं आपण. रोड आपणच तयार करायचा असं झाले. बघा ह्या बाजूने आलो आपण त्या ठाकर वस्तीमधून. आणि असं वरती चढून आल्यानंतर इथं एक विहीर लागते आपल्याला. आता ह्या विहिरीच्या ह्या बाजूने की ह्या बाजूने कुठनं रोड आहे आता पाहू आपण. हे बघा ते ठाकरवाडी गाव, तिथे गाडी लावली आपण. आपली वरती आलोय आणि वरती हा रेल्वेचा मार्ग भेटला आपल्याला, कर्जत लोणावळा. इकडनं जायचं आहे, काकाने दत्ता चाललंय बघा. तर ह्या 2 बोगद्यातनं जायचं आहे आपल्याला. 2 बोगदे आहेत आणि आपण चाललो आता इकडनं. पूर्ण डोंगर भाग आहे, डोंगर भाग आहे पूर्ण. आणि हा रेल्वे मार्ग आहे. हा पाठीमागं बघता. रेल्वे कधी येऊ शकते, त्यामुळे आपण इथला अंतर जरा पटापटा कापूया. बघता थोडासा मोठा आणि लांब आहे जरा, त्याच्यामुळं हा एक पहिला बोगदा पार केला आपण. आता दुसरा बोगदा आहे समोर. आणि ह्या बोगद्यापासूनच कुठनं तरी टर्न आहे. तिसऱ्या बोगद्यात जायचं नाही आपल्याला, कारण तिसरा बराच लांब आणि मोठा आहे बोगदा.
आणि हा समोर 3 नंबरचा बघताय आहे, तिथनं नाही जायचं आपल्याला, त्याच्या ह्या बाजूने जायचंय. हा बघा इथं बोर्ड पण लावलाय. आणि आता ह्या मार्गाने आपल्याला जायचंय वरती मंदिराकडे. बघा इथं समोर गुफा आहे, आलोय आपण जवळ. इकडनं रोड आहे, आलो लगेच जवळ आपण त्याच्या. तर आता जवळ जाऊन पाहू ती त्याच्या खालीच गुफेच्या इथं एक पाण्याचा टाका दिसतोय, तिथं जाता येत नाही. ती वर गुफा आहे आडवी, तर जाऊन बघू आपण आता तिथं जाऊन. बघा आलोय आपण जवळ आणि इथं कोरीव काचामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतात आपल्याला. हे बघा कोरीव अशा काचात कोरलेल्या पायऱ्या, तसं पूर्ण काचामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत बघा. आलो आपण वरती आणि हे बघा इथं एक रूम होती, आता काहीच अवशेष नाही राहिलेले. त्या रूमचं थोडंफार जर पाहिलं तुमच्या तर लक्षात येईल. इथनं पाणी जाण्यासाठी बघा ही रूम होती पूर्ण. आता आपण जिथं उभं आहे ना या भागामध्ये, ही पूर्ण रूम होती, पूर्ण अशी रूम होती ही. आणि तिच्या शेजारी ही एक मोठी रूम अजून एक होती, जिथं गणेशाची एक मूर्ती दिसते. आणि आजूबाजूला पण काही मूर्ती आहेत. वरती एक मला बहुतेक वाटतं भैरवनाथाची असेल. आणि त्याच्या या बाजूला काका जिकडनं चाललाय ना त्या बाजूने काही लेण्या आहेत. श्री नागनाथ गुफेमध्ये आलोय आपण. आणि हे बघा हे समोर आहे ना, खाली समोर हे गाव आहे ना, इथं गाडी लावली आपण. आणि इथं वरती रेल्वेच्या पटरीवरती चढलो आणि मग बोगद्यामधनं असं साईडने आपण वरती आलो. आणि इथनं बघा आपल्याला काय पाहायला भेटतंय. हे समोरचे हे बघा, हे समोरचे 2 डोंगर, हा मनोरंजन किल्ला आणि हा श्रीवर्धन किल्ला. हे दोन्ही किल्ले राजमाचीवरती आहेत. हे 2 किल्ले आपल्याला इथनं पाहायला भेटतात. आणि इथनं खाली हा अख्खा पूर्ण डोंगर खाली उतरून आल्यानंतर पलीकडच्या साईडला पूर्ण खाली उतरून यावं लागतो. आणि मग त्या पलीकडच्या साईडला कोंढाणे लेणी आहे. आणि ह्या बाजूला आलोय आपण. हे बघा हे मंदिर आताच आपण पाहिलं. दगडामध्ये कोरीव अशी गणेशाची किती सुंदर मूर्ती बघा. आणि ही सुद्धा मारुती रायाची मूर्ती वाटते, गणपती बाप्पाची. आणि वरती बहुरेक नागनाथांची असावी असा अंदाज आहे, माहीत नाही आपल्याला, कारण पलीकडे सुद्धा काही लेणे आहेत. हे बघा ना किती छान रचना आहे याची. खांब उभे करण्यासाठी बरेच लांबपर्यंत होती ही लेणी, पडली आहे पूर्ण. त्या बाजूने जाऊन पाहू आता आपण तिकडच्या लेण्या. इथून आलो आपण आणि लगेच त्याच्या डाव्या साईडला बघा इथं पाण्याचं टाकं पाहायला भेटलं आपल्याला. रेल्वेचा आवाज होतोय, हे रेल्वे कुठेतरी बघू आपण थांबा आधी. हा बघा रेल्वे. आणि त्या टाक्याच्या शेजारीच इथं श्री गौरी शंकर गिरनारकर आणि एक शेजारी अशी सुंदर अशी कोरीव पिंड आहे त्यांच्या. आणि आता त्या बाजूला जाऊन पाहू काय आहे ते.
पायऱ्या आहेत. बरंच लांब आहे टाक आहे. पाणी कसलं चांगलं आहे. आणि एवढं मोठं टाक आहे पाण्याचं. इथं आहे पाण्याचं टाक. आणि इथं आतमध्ये मेन गुफा गोरक्षनाथ. गोरक्षनाथ सगळं इथून आलो आपण आतमध्ये. आणि आत बघा केवढा मोठा पसारा आहे हा बघा. आपले काका छोट्याशा ह्याच्यामधून आत जायचा प्रयत्न करतात. 2 आहे तिथं. इथे बघा आतमध्ये किती मोठी रूम आहे ही आतमध्ये. जा की या दरवाज्यातून आलो आपण आतमध्ये. आणि आता आपला दुसरा कार्यकर्ता एंट्री करतोय आतमध्ये. काकाच्या 3 पट बारीक असलेला गेला सापासारखा लोळत लोळत. बघा इथं कसा दरवाजा आहे याला. आणि इथून आतमध्ये मुख्य आतल्या गुफेमध्ये आलोय आपण. आणि या छोट्याशा ह्याच्यामधनं आलो होतो. हा का इथून डायरेक्ट बघा ना पाण्यासाठी. बघा ना डायरेक्ट ती रूम दिसते समोरची. आणि इथून ही बाहेरची रूम. आणि तिच्या बाहेर सुद्धा एक रूम असणार आहे. ती पूर्ण पडलेली आहे. तर केवढी मोठी गुफा होती. खूप सुंदर आहे. मस्त खूप सुंदर अशी मूर्ती आणि गुफा आहे. आतली गुफा पाहिली आपण आता. आणि ही बाहेरची गुफा आहे. इथनं बाहेर जायचं आपल्याला. चला